फ्रेंड्स, आता आमची धनत्रयोदशीची पूजा वगैरे सगळे झालेले आहे. चला मी तुम्हाला आता हे बघा, हे सगळेजण आलेले आहेत. गोल करून दाखवतो. हे सगळेजण आलेले आहेत. आता आम्ही खाली फटाके उडवायला आणि दिवाळीची खालची शिवाजी पार्क येथील लाईटिंग बघायला आता आम्ही चाललो आहोत. चला तुम्हाला माझ्या दारात छोटी मोठी एक रांगोळी दाखवते. याची एकंदरीत मी रांगोळी काढलेली आहे. ते मी दिवा देते. यम दीपा सुद्धा केलं, दिवा लावला, दिवा लावला. ही काहीतरी घेतली असेल ते मस्त तुमची फुलांची रास एकंदरीत हे असं झालेलं आहे. चला मग आता आपण भेटूया शिवाजी पार्कमध्ये. हे बघा शिवाजी पार्क, आम्ही उतरलेलो आहोत शिवाजी पार्कला. हे बघा, हे बघा फटाकडे उडवायला सुरुवातच झाली आमची. वाव, हे बघ एकंदरीत हे असं इथून सुरुवात झालेली आहे शिवाजी पार्कच्या लाईटिंगची. तुम्हाला पुढे पुढे गेल्यावर पण दाखवते. आणि हे आज तरी तुम्ही येऊ शकता शिवाजी पार्कला. उद्या परवा तेरवा उभे राहायला जागा नसणार. आणि इतकं पोल्युशन ना की अनलिमिटेड पोल्युशन. कारण इतके फटाकडे उडतात ना, माझ्या मते ऑल ओव्हर मुंबईतले लोक इथेच येतात फटाके उडवायला. हे की नाही रे अर्जुन? पण या तुम्हाला मी सांगत होती की ऑल ओव्हर मुंबईतले लोक आपल्या शिवाजी पार्कला फटाके उडवायला येतात. त्यामुळे 2 ते 3 दिवसांनी आपण इथे उभे नाही राहू शकत, एवढी इथे गर्दी होते. त्याच्यामुळे होते म्हणून तुम्ही मास्क कॅरी करा. बघा ह्याने पण मास्क लावला आहे, मीही कॅरी केलेला आहे. आणि तुम्ही जेव्हा शिवाजी पार्कला फेरफटका मारायला आहे तर नक्की लक्षात ठेवा की तुम्ही मास्क लावा. एन्जॉय पण करा आणि हेल्थचे प्रिकॉशन पण घ्या. हो, प्रिकॉशन्स मस्ट आहेत. प्रिकॉशन आपण चांगले, कारण तुम्हाला थ्रोट इन्फेक्शन 100% होणारच, एवढं लक्षात ठेवा. असू दे ना, अवेअरनेस ठेवायचं. आता आपण पुढची लाईटिंग बघूया. या बघा, अशा पद्धतीने मी मास्क लावलेलं आहे. जेवढं होईल तेवढं स्वतःचं काळजी घ्या या 4-5 दिवसामध्ये, कारण खूप फटाकडे उडतात. हे मुलांनी सुरुवात सुद्धा केली फटाकडे उडवायला. दिवा लावतात. येतो चांगला. हॅपी दिवाळी टू ऑल. ये धर, हेच घे ना. अरे हेला
त्याच्या अंगावर उडलं बघ. हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी. जवळ लावतो. आता या प्रकारे आम्ही फटाके फोडतोय. खूप भयंकर फोडतोय. हो, कुठेही फोडतात हे लोक ऐकत नाहीये. आता ह्याच्यानंतर आम्ही राऊंड एक शिवाजी पार्कचा राऊंड मारून मी तुम्हाला दाखवते. तुम्ही काय जेवणार आहे काय रे? काय खायचं? काय खायचं तुम्हाला? काय बनवलं? घरी काय विचारू नको. नो फूड ॲट होम. आता बाहेर हो. चिटपुट आहे वाटतं हे चिटपुट. हे बघा, यांनी काहीतरी लावलंय. अरे तू उलटा तिकडे जाईल. अरे सो फ्रेंड्स बघा, आता शिवाजी पार्कचा राऊंड मारायला आता मी निघालेली आहे. बघू शकता तुम्ही शिवाजी पार्क. या चला शिवाजी पार्कला व्हिजिट करण्यासाठी. सो फ्रेंड्स आता मी तुम्हाला एक सुंदर डेकोरेशन दाखवत आहे. हे तुम्ही बघू शकता. ये इकडे नको म्हणून हे बघा मस्त आहे ना डेकोरेशन. कसे दिसले बघा. बरोबर बोलत आहे. Like this decoration. सुंदर. नेक्स्ट इयर. सो फ्रेंड्स इथे प्रत्येक जिथे जिथे स्पॉट फोटोसाठी ठेवलेले तिथे लाईन लावलेली आहे लोकांनी फोटो काढण्यासाठी. लाईनीत फोटो काढतात. थांबून लाईनीत आहे. कारण एक छान छान असे स्पॉट ठेवलेले आहे तिकडे आपण फोटो काढू शकतो. तर हे लोक तिकडे जाऊन फोटो काढताय. असे आम्ही थोडेसे पागल झालेलो आहोत. आपण पुढे जाऊया. पागल नहीं है भैया तुम्हारा दिमाग खराब. हे बोललं ते गाणं हम पागल नहीं है भैया. पागल नहीं है भैया तुम्हारा दिमाग खराब है. हम पागल नहीं. उन लोगों का दिमाग खराब है. देखो एक्सक्यूज मी मोमेंट प्लीज. मोमेंट प्लीज. मोमेंट. अरे रेसला उतरलं. नो मोमेंट. हार्ड वर्कर्स अरे यार हार्ड वर्कर्स. पण माझं म्हणणं आहे असं उभं राहण्यापेक्षा ते काहीतरी कामधंदा केल्यावर जास्त त्यांचं हार्डवर्क असेल. नो यूज ऑफ दिस. करा तुम्ही काहीतरी कामधंदा. माझं म्हणणं आहे. हे माझं इथे काढणार